नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आजचं लोडिंग चाललं आहे 16 ऑगस्ट 2025ला श्री आबासू उत्तम बेरगळवाडी घरनिकीसाठी सोना चांदीवाले दुकानदार आहेत. आज आपल्या त्या भागामध्ये बरीच महाराष्ट्रात लागवड झालेली आहे. सरांनी पहिलं सफेद चंदन लावलेलं आहे. सफेद चंदनमध्ये त्यांनी होस्ट म्हणून कडुलिंब लावलेला आहे. आता बुटकी लोटण नारळ 2.5 ते 3 वर्षात फळधारणा होणारी ही अशी नारळी जात आहे. जो शाळेचा नारळ लागल्यापासून 8 महिन्यात नारळ पाणी 11 महिन्यात खोबरं तयार होतं. बुटकी लोटण म्हणजे जमिनीपासून फळधारणा चालू होते. याला ग्रीन मलेशियन डॉर्फ म्हणतात. खात्रीची रोपाबरोबरच क्रॉस पॉलिनेशन म्हणजे संकरित जात असणारी ही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाची माहिती घेणार आहोत. मलेशियन डॉर्फ नारळ जर म्हटलं तर हा क्रॉस पॉलिनेशन शारपळ खारपळ दलदलीत जमिनीत येणारं पीक आहे. नारळासाठी हवामान किंवा जमीन ह्याची काही गरज नसते, कारण नारळ हा कुठल्याही जमिनीत शारपळ खारपळ दलदलीत जमिनीत येणारं पीक आहे. बुटकी लोटण म्हणजे क्रॉस पॉलिनेशन जात आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपली जी 2000 ते 1800 रोपं राहिलेली होती, आज बघू शकतो आहे 16 ऑगस्ट 2025ला आपण 13-14 ऑगस्टला जे गाड्या भरलेल्या आहेत तर डेली अपडेट असा पण देत असतो की आता जो नारळ राहिलेला आहे मलेशियन डॉर्फ जातीचा हा फक्त 1200 नारळ शिल्लक राहिलेला आहे. बघू शकतो आपण शेतकरी बंधू, एका रोमध्ये आपली 550 रोपं बसतात. तर अशा प्रकारचं हे 2 रो आणि हा रो. अरे तिथं कुठे गेला आहेस? मागची घे जा. सगळ्यांनी मागची घ्या. बघू शकतो आपण खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमान्य नर्सरी अनुदानाला बिल मिळतं. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी. आता श्री आबासू घरनिकी सोना चांदीवाले गोलाई म्हणजे यांची दुकान जी आहेत ही तामिळनाडू त्याचबरोबर आंध्र प्रदेश हैदराबाद कोलकाता ह्या साईडला सोना चांदीची दुकान असतात. व्यावसायिक आहेत. गावी शेती डेव्हलप करण्यासाठी सफेद चंदन लागवड मोठ्या प्रमाणात झाल्या. जवळजवळ 15 एकर लागवड आपली घरनिकीमध्ये आहे. पोस्ट म्हणून तिने मोग आणि मिलादुब्या अशी झाडं लावलेली आहेत. तर सफेद चंदन जर म्हटलं तर हे आपल्याला 12 वर्षामध्ये तोडणीसाठी येतं. सरासरी एक झाड आपल्याला जे उत्पादन देतं ते 12 किलोपर्यंत. तर तिने ते लावलेलं आहे. त्याचबरोबर बुटकी लोटणमध्ये मलेशियन डॉर्फ नारळ हा लावलेला आहे. आता हे जे लोडिंग बघतो आहे हे शारपळ खारपळ दलदलीत जमीन येणार पीक असल्यामुळं शेतीच्या बांधावरती शेतकरी बंधूंनी जरी लावले तर 15 फुटाला रोप लावायचं आहे. आता चन्नाच्या बाजूला कंपाऊंडला हे नारळ लागणार आहे. असं ही बुटकी लोटण जातीचं वैशिष्ट्य बघू शकतो आपण. अण्णा तो घेऊ नकोस, तू एकदम मागे ते नको, तो अण्णा ते ठेव तिथंच.